कधी कधी असं होतं बघ की आपल्या हातात आयतं घबाड मिळतं. तसं मॅड सखारामच्या बाबतीत माझं झालंय की नाटकाच्या निर्मितीमध्ये मला काहीच धडपड करावी लागली नाही. नाटक तयार होतं. म्हणजे मी तर प्रयोगच पाहिला. तोपर्यंत मी म्हणजे या टीमच्या मी लक्षातही नसेन किंवा मला माहिती नव्हतं त्यांच्याबद्दल की हे प्रयोग चालू आहेत. पण मंगेशनी आग्रहानं बोलवलं होतं आणि जेव्हा आपल्याला निमंत्रण येतं ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण आन्सरेबल होत यार. आपल्याला एक निमंत्रण आलंय, प्रायोगिक नाटकाचं निमंत्रण आलंय आणि ते आपण पाहायला पाहिजे. म्हणजे जी उत्तरं येतात त्या उत्तरांमध्ये पण माणसांनी इतकी खरी कारणं दिलेली असतात की सॉरी शूटिंग आहे, आज यायचं आहे, पण खरं म्हणजे त्यांचे त्यांचे स्वतःचे अपरिहार्य कारणं असतात. पण तरीही मला प्रयोग बघायला मिळाला आणि मला सुनीलनी, मंगेशनी, आमच्या संपूर्ण कलाकारांच्या टीमनी ह्या संचात सामावून घेतलं याचा मला अभिमान आहे. कारण हे नाटक कालातीत आहे आणि त्याचे कितीही प्रयोग झाले. म्हणजे आज 40 वर्षांनी आम्ही प्रयोग करतोय तर ते आपल्याला रिलेव्हन्स वाटतो. हो हो. त्यामुळे आमचे प्रयोग किती काळ चालतील याला मर्यादाच नाही आहे. त्यामुळे मी मॅड नसले तरी कूल आहे. त्यामुळे क्या बात आहे.